अनेकदा जिने चढताना उतरताना आपल्या पायात क्रॅम्प येतो आणि त्यामुळे गुडघेदुखी किंवा पायदुखीसारख्या समस्या उद्भवतात आणि म्हणूनच जिने चढण्या उतरण्याच्या पद्धती आणि योग्य एक्सरसाइज दाखवतात आमचे फिटनेस तज्ञ हर्षद नेरे। नमस्कार, मी हर्षद नेरे। ज्ञानेश्वर योगा हेल्थ सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत स्टेप्सवरून कशा पद्धतीने आपण चढलं पाहिजे जेणेकरून आपल्या गुडघ्यावर प्रेशर येत नाही, आपल्या जॉईंट्सवर अँकल्सवर प्रेशर येत नाही। बऱ्याच वेळी काय होतं की वजन जास्त असतं आणि वजनाचं पूर्ण प्रेशर आपल्या जॉईंट्सवर येत असतं, नीवर जॉईंट किंवा अँकल जॉईंट। तर पाय टाकताना कसा पाय टाकला जातो किंवा ॲक्च्युअल त्याची पद्धत कशी असली पाहिजे, उतरताना कसं उतरलं पाहिजे। जनरली माझे जे काही पेशंट्स आहेत त्याबद्दल मी जरा तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे की त्यांना चढताना उतरताना पद्धत एक वेगळी असते की तुम्ही चढताना पाय कसा स्ट्रेट ठेवला पाहिजे जेणेकरून गुडघ्यावर प्रेशर येत नाही। आपण जेव्हा चढतो तेव्हा अशा पद्धतीत चढतो। तर असं न करता तुम्हाला थोडं एक पाय बेंड केल्यानंतर दुसरा पाय स्ट्रेट असला पाहिजे। हे काही टेक्निक्स असतात जेणेकरून आपल्या गुडघ्यावर प्रेशर येत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे इथे फायदा असा होतो की आपल्याला जे काही आपल्या चुकीच्या सवयी असतात, जे लागलेल्या असतात आधीपासून आपण जे फॉलो करत असतो किंवा रनिंगमध्ये म्हणा किंवा धावताना म्हणा, सायकलमध्ये म्हणा किंवा ट्रेडमिलमध्ये म्हणा, ॲक्च्युअल तुम्हाला पाय कसा ठेवला पाहिजे, तुमची पहिले अँकलला पहिली तुमची टच झाली पाहिजे, मग पाय पुढे टाकला पाहिजे। तर अशाच पद्धतीने आपण काही आता स्टेप्स बघणार आहोत। पण सुरुवातीला आधी मी तुम्हाला काही चुकीच्या पद्धती दाखवतो की जनरली लोक सगळे त्या पद्धतीने करतात किंवा ज्यांना चढता येत नाही तर त्यांनी कशा पद्धतीने चढलं पाहिजे। ॲक्च्युली मी आधी सुरुवात करतो ती चुकीच्या पद्धतीने। एक चुकीची पद्धत ती तुम्हाला आता मी दाखवतो। 2-3 अशा पद्धती असतात जे आपल्याला खूप प्रॉब्लेम्स करतात, ते आत्ता लक्षात येत नाही, पुढे आपल्याला लक्षात येतात। ती कोणती ती तुम्हाला आता मी दाखवतो। 2 पायरे सोडून आपण कधी कधी चालतो, तो एक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे गुडघा बेंड करून अशा पद्धतीने, हा बघा, हा गुडघा असा बेंड केलेला आहे आणि अशा पद्धतीने चालतो। आणि तिसरी जी चुकीची पद्धत आहे ती म्हणजे हाफ याच्यात आपण पाय ठेवतो। ॲक्च्युली जी आपली पायरी आहे तिथे आपण पूर्ण अँकल आपला टेकवला पाहिजे, तो न टेकवता आपण हाफ करतो जेणेकरून आपल्याला जॉईंट्सवर प्रेशर येतं किंवा अँकलवर प्रेशर येतं। ते अशा पद्धतीने आपण चढतो, म्हणजे ही चुकीची पद्धत आहे। ॲक्च्युली ती आली पूर्ण इथे जॉईंट्सवर। तर आपण अशा पद्धतीने काही चुकीच्या गोष्टी करत असतो, आपल्याला माहीत नसतं आणि तो सगळा प्रेशर गुडघ्यावर येतो आणि आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरांनी गोळ्या देतात, फिजिओथेरपिस्टकडे जातो, तुम्ही काही एक्सरसाइज करतात, बरे पण होतात, परत तुमची तक्रार असते की माझे गुडघे का दुखतात। तर गुडघे दुखण्याचे कारण हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की अरे आपली चालण्याची पद्धत चुकीची आहे। आता मी तुम्हाला स्टेप्सवर दाखवतो, काही फ्लोअरवर पण आपण कशा पद्धतीने चालायला पाहिजे हे मी तुम्हाला दाखवेल। सुरुवात मी तुम्हाला फ्लोअरवर कशा पद्धतीने आपली करेक्ट पद्धत असते चढण्याची ती तुम्हाला मी आता दाखवली। सुरुवातीला मी हा पाय पूर्ण अँकल मी पूर्ण ठेवला आणि हा पाय स्ट्रेट केला, हा स्ट्रेट केल्यामुळे काय होतं की काफ मसल्स, थाईज मसल्सला मला पूर्ण स्ट्रेच आला आहे। आणि मग हा दुसरा पाय ठेवला, दुसरा पाय ठेवताना माझी बॉडी स्ट्रेट असते, मी अशा पद्धतीने वाकलेलो नाही आहे, मी स्ट्रेट आहे, त्यामुळे मला गुडघ्यावर प्रेशर नाही येत आहे। तर तो हा सरळ केला, मग हा उचलला, हा सरळ केला अशा पद्धतीने। आणि हा ठेवताना मी पूर्ण ठेवतोय, अर्धवट कधी पायऱ्या ठेवायच्या नसतात। अर्धवट ठेवला की तो जॉईंट्सवर प्रेशर घेणार, त्यामुळे अर्धवट न ठेवता हा पूर्ण असा ठेवल्यावरती हा पाय दुसरा पाय स्ट्रेट राहतो। आता तुम्ही म्हणाल की अरे एवढं स्लोमध्ये कसं, कोणाला वेळ असतो, कोण इतक्या बघतं, पण आपल्याला नंतर हे पुढे जसं एज वाढतं तसं आपले सगळे प्रेशर आपल्या जॉईंट्सवर येतं, हे आपल्याला नंतर लक्षात येतं। त्यामुळे नंतर काळजी घेण्यापेक्षा आपण आधीपासूनच घेऊया। तर आपली पद्धत, आपली चालण्याचं, आपलं पोश्चर्स आपल्याला नीट करायला पाहिजे चालण्याचं। त्यात आता तुम्हाला आता परत एकदा दाखवतो। याच्यामध्ये अजून एक आहे की जे आपल्याला जॉईंट्समध्ये साईडला पेन होतं। काही जणांची तक्रार अशी असते की मला गुडघ्याच्या साईडला या ठिकाणी मला पेन होतं। तर अशावेळी काय करायचं, अशावेळी काय होतं की आपलं पोश्चर्स, पाय ठेवण्यात आपण थोडा क्रॉस ठेवतो, त्यामुळे पण आपल्याला तो प्रेशर येऊ शकतो, त्यामुळे पण आपलं दुखणं वाढू शकतं। त्यामुळे ते ठेवताना अशा पद्धतीने आणि स्लाइडली ब्रिदिंग आउट करायचं। म्हणजे ज्यांना खूप पेन होतं, नाही त्यांना सहन होत नाही, गुडघे खूप दुखत आहेत, तर त्यांना चढायचं पण आहे, थोडं चालायचं पण आहे,
तर त्यामुळे सुरुवात कशी करायची की स्लाइडली ब्रिदिंग आउट करायचं, तोंडाने फुंकर मारणं आणि पाय पुढे टाकणं, हे दोन्ही एकत्र पाहिजे, तर तुम्हाला गुडघ्यावर प्रेशर येत नाही. इथे मी काय केलं आहे की मी पाय ठेवला आहे, पाय ठेवताना आणि श्वास सोडणं, ब्रिदिंग आउट करणं. ब्रिदिंग कसं की तोंडाने स्लाइडली ब्रिदिंग आउट, जसं आपण गरम चहा फुंकर मारतो त्या पद्धतीत स्लाइडली ब्रिदिंग आउट, अशा पद्धतीने. त्यावेळी तुम्हाला श्वास भरून हे करायचं, ह्या गोष्टी नाही करायच्या. आपल्याला आपल्या बॉडीमध्ये जी हवा असते ती आपण स्लाइडली ब्रिदिंग आउट करतोय, एवढंच करतोय. आणि पाय टाकणं आणि श्वास सोडणं हे दोन्ही एकत्र झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला गुडघ्यावर प्रेशर येत नाही. पायऱ्या चढतानाची एक्सरसाइज तर आपण पाहिली, आता पाहूया पायऱ्या उतरण्याची योग्य पद्धत आणि एक्सरसाइज कशी आहे ते. जसं आता आपण बघितलं जिने कसे चढावे, कशा पद्धतीने पाय टाकला पाहिजे, कशा पद्धतीने आपण गुडघ्यावर प्रेशर न देता आपण चढतोय उतरतोय. आता त्याच पद्धतीने आपण उतरताना कसं उतरलं पाहिजे जेणेकरून आपल्याला गुडघ्यावर प्रेशर नाही येणार, ते आता मी तुम्हाला काही दाखवणार आहे. पण त्याच्या आधी परत मी एकदा तुम्हाला चुकीच्या पद्धती सांगणार आहे, कारण जनरली लोक जेव्हा जिना उतरताना पण तीच चूक करतात जी चढताना करतात. त्यामुळे आपण त्याच्याकडे पण आपण आधी लक्ष देऊया, म्हणजे तुम्हाला लक्ष देईल की अरे हां, यातला मी तर नाही आहे ना, माझे पाय पण अशा पद्धतीने नाही पडत आहे ना. तर मी आता ते उतरताना कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने पाय टाकला जातो ते आता मी तुम्हाला दाखवतो. तर एक पहिली चुकीची पद्धत म्हणजे अशी की ती आपण हा पण थोडा पुढे आपण पाय ठेवत जातो अशा पद्धतीने. ही एक झाली पहिली चुकीची स्टेप्स. दुसरी आहे ती असा पाय क्रॉस केला जातो, अशा पद्धतीने उतरलं जातं. कधी कधी काय होतं की दोन्ही पाय असे क्रॉस होतात उतरताना. ही एक अशी एक चुकीची पद्धत आहे, ती म्हणजे अशी. म्हणजे हे काय आलं, हे पूर्ण पाय व्ही शेपमध्ये होतात, हे चुकीची पद्धत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा हे पाय उतरतो त्यावेळेस आपले पाय असे गुडघ्यात वाकलेले असतात. ऑब्व्हियसली आपल्याला उतरताना आपल्याला गुडघे वाकावेच लागतील, त्याशिवाय आपल्याला पाय नाही हे करता येणार. पण गुडघे वाकताना तुम्हाला कोणत्याही जॉईंट्सवर प्रेशर येता कामा नये, दुखऱ्या पायावर आपल्याला प्रेशर येता कामा नये. तर एक अजून एक चुकीची पद्धत एकदा दाखवतो, मग मी तुम्हाला करेक्ट एक्झॅक्टली काय पद्धत असते उतरण्याची ती एकदा मी दाखवेल. चुकीची पद्धत ही एक आहे. दुसरी म्हणजे अशी 2 पावलं, एक पायरी सोडून ती पण दुसरी पायरी उतरली जाते कधी कधी. तर तो एक असा जातो, ही कशी आहे, पण पाठीमागचा पाय हा असा क्रॉस असतो. ही एक चुकीची पद्धत आहे. तर आपल्याला जेणेकरून जे बहुतांश आपल्याला जे गुडघेदुखी होते तर हे अशा चुकीच्या पद्धतीने चढणं उतरणं ह्यामुळे होत असतं. तर आता करेक्ट एक्झॅक्टली पद्धत कशी असते उतरण्याची ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिले म्हणजे आपण जो पाय दुखतो आहे तो पाय आपण न घेता दुसरा पाय आहे तो घेताना आपल्याला पाय असा ठेवायचा आहे. हा ठेवल्यानंतर हा मी स्ट्रेट केला आहे आणि हा पूर्ण ठेवला आहे, क्रॉस न ठेवता. जनरली असा ठेवला जातो, असा न ठेवता मी स्ट्रेट केलेला आहे. मग हा अशा पद्धतीने, हा अशा पद्धतीने, पण गुडघा मी ताठ केलेला आहे. तर कुठेही माझं बॉडी स्ट्रक्चर पुढे जास्त वाकलेलं नाही आहे. हीच पद्धत अजून एक दुसऱ्या पद्धतीने करता येईल आपल्याला. ती म्हणजे हा एक ठेवल्यानंतर मी इथे थांबलो आहे, हा पाय गुडघा मी असा पूर्ण ताठ केला आहे. सेम जे आपण चढताना पद्धत घेतो एक्झॅक्टली, जी आपल्याला गुडघ्यावर प्रेशर नाही आहे त्याच पद्धतीने मी हाही घेतो. उतरताना पण त्याच पद्धतीने उतरतो. फक्त मी पहिला जो पाय पुढे टाकला आहे तो मी स्ट्रेट केला आहे. हा काय होतो की असा टाकला जातो, गुडघा वाकला जातो. तर गुडघा न वाकवता तर तो स्ट्रेट ठेवला आहे आणि मग टाकला आहे. मग हा पाय बेंड वाकला जातो आहे. तर हा थोडा मी वाकवणार, हा स्ट्रेट ठेवला आहे, हा थोडा घेणार, हा अशा पद्धतीने. एक अजून एक चुकीची पद्धत म्हणजे ती मी आता तुम्हाला दाखवते. ती अशी असते बघा. याच्यामध्ये काय होतं की गुडघे बेंड हा हाफ ठेवला जातो आणि हा इथे. तर हीच पद्धत आपल्याला सुधारायची असेल तर काही करेक्ट पोझिशन्स मी तुम्हाला आता दाखवतो. ती म्हणजे पाय पूर्ण टेकवला आहे, गुडघे ताठ, पाय पूर्ण टेकवला आहे, गुडघे ताठ, पाय टेकवला आहे,
आपण म्हणतो की चला गुडघे बेंड नाही करायचे, पण गुडघे बेंड केल्यावर तुम्हाला इथे पेन होत असेल तर दुसऱ्या क्षणी जेव्हा पाय ठेवाल तेव्हा तुम्ही पाय ताठ करा, म्हणजे तो तेवढ्या याच्यात तो काफ मसल्स आणि थाईज मसल्सला पूर्ण स्ट्रेच येईल, जेणेकरून गुडघे जे दुखत असतील तर ते थांबले जातील. सो अशा प्रकारे आपण जिना चढायचा कसा, उतरायचा कसा, गुडघ्यावर प्रेशर न घेता आपण पाय कसे टाकले पाहिजे, श्वास रोखून न धरता किंवा श्वास सोडून ब्रिथिंग आउट करून आपण कसं पाय पुढे टाकलं पाहिजे जेणेकरून आपल्या गुडघ्यावर प्रेशर येणार नाही. हे करत असताना तुम्ही फक्त एकच काळजी घ्यायची आहे की तुम्हाला कुठेही श्वास रोखून पाय टाकायचा नाही आहे. जनरली आपण एकदम ब्रिथिंग होल्ड करून करतो, बाबा आपलं चुकत नाही आहे ना, की बरोबर होतं आहे की नाही, पाय पडतो आहे की नाही, हे बघितलं होतं. मग त्या ह्याच्यात काय होतं की आपल्याला पोश्चर्स किंवा मुवमेंट्स हे तुम्हाला माझ्या लक्षात राहतील, पण श्वास रोखून धरणं हे राहिलं तर तुम्हाला जॉईंट्सवर किंवा बॅकवर प्रेशर येऊ शकतं. त्यामुळं चढताना उतरताना माझं ब्रिदिंग टेक्निक कसं तुम्हाला मी सांगितलं आहे ते फॉलो एकदम झालं पाहिजे. तुमच्या रुटीन लाईफमध्ये हे करायला विसरू नका आणि आम्हाला नक्की कळवा. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.